हा शब्द योग्य नाही, पण त्याचा अर्थ न कळल्यामुळं तो प्रश्न पिढीचाच चालू राहिला. नाही तर लग्न पत्रिकेतला चिरंजीव शब्द चुकीचाच आहे ना पुरा. का? या जगात 7 चिरंजीव आहेत. अश्वत्थामा चिरंजीव आहे, बलभीम चिरंजीव आहे, आणि शेवटचा एक चिरंजीव आहे तो प्रत्येक गावात आहे, बोल बजरंगबली चिरंजीव आहे. पण आपण पोराच्या नावापुढे काय छापतो? चिरंजीव. आता तिथं वाद असा आहे, मृत्यू लोकांमध्ये चिरंजीव होणे नाहीच ना. महाराजांनी ओवी लिहिली 13व्या अध्यायात, कांद्याचा रस पिळायचा आणि त्याला अमृत म्हणायचं, हे कुठं चालतं का महाराज? अमृत त्याला म्हणायचं का? कांद्याचा रस पिळायचा आणि त्याला अमृत म्हणायचं? महाराजांनी ओवी लिहिली का त्याला जर तुम्ही अमृत नाव ठेवलं ते जसं अज्ञान आहे. कारण कांद्याचा रस, विषयाचे कांदे वाटोनी, माऊलीची ओवी आहे, विषयाचे कांदे वाटायचे म्हणजे कांद्याचा रस करायचा आणि त्याला अमृत नाव ठेवायचं. हे कसं झालं? कांद्याचा रसच आहे. तसं मरणाऱ्या माणसाला आपण चिरंजीव म्हणतो, याच्यापेक्षा वाईट काय? कारण तुम्ही मी कोणत्या लोकात आहे? मृत्यू लोकात. मग मृत्यू लोकातला प्रत्येक माणूस मरणार आहे. मग तुमच्या पोटी जन्माला आलेला पोरगा लग्नपत्रिकेत चिरंजीव असलच कसा? या वाक्याचा बसलेल्या या काही माणसांना अजूनही विचार करेल नव्हता. कारण तो शब्द चुकीचा आहे, पण पिढीजात आलाय म्हणून इथून पुढे चिरंजीव छापीत नका जाऊ. जर बरं असेल तर सुपुत्र छापा, थोडं भंगार असेल तर कुपुत्र छापा, आणि पार चड्डीत मुतत असेल तर आमची अवलाद छापा, पण काहीतरी आपलं छापा ना. देवाचं का? इथं मेख आहेत, पहा कशा मेख आहे. म्हणून संतांनी संतांना उपमा दिली. ज्ञानियांचे राजे, कैवल्याचा पुतळा, साधकाचा मायबाप, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, वेदशास्त्र देती ग्वाही म्हणती ज्ञानाबाई. काय शब्द वापरलेत महाराज, काय शब्द आहेत! साधकाचा मायबाप, दरुशने अरे ताप, काय काय शब्द छापत टाकलेत महा. ज्ञानियांचा राजा, कैवल्याचा पुतळा, महाविष्णूचा अवतार. ती पदवी त्या नावाला शोभते. शोभते म्हणजे कर्तृत्वही होतं, प्रारब्धही होतं, प्रयत्नही होता, आणि देवाची कृपा होती. नाही नाही नाही, देवच होती. काय महाराज, सापाच्या पिलाला जलमल्याबरोबर लपायचं हे कोणी शिकवलंय का? कोणत्या पुस्तकातल्या कोणत्या शास्त्रज्ञाने शोध लावला सापाचं पिलू जलमल्याबरोबर लपतं? अहो त्या एक वाक्य सांगा, शाळेतला गुरुजी तोंडावर शिकवतो, राजकारणातला माणूस व्यसन लावून शिकवतो, वाद लावल्यावर दोन्ही वकिलांचे पार्श्व म्हणतात, दोन्ही वकील म्हणतात 2-3 तारखा हो द्या निकाल. आपल्या बाजू तुम्ही टेन्शन नका घेऊ, तुम्ही बघते राहिले तेवढी भरा आणि चालू द्या. थोडं काय 2-3 महिन्यानं काय फरक पडत नाही, आता आयुष्य गेलं. पण जय आपलाच आहे. बारीक अभ्यास करा मला, जय आपलाच आहे. सगळी लोक तुम्हाला बाहेर शिकवतात, देव पोटात शिकवतो. डोकंच बंद होईल तुमचं. सगळी लोक तुम्हाला बाहेर. 15 वर्षापूर्वी जर मुलीचं लग्न झालं आणि नवऱ्याच्या घरी चालली तर पूर्वी पाट्या द्यायचे. पाटीलाही मोठी राहायची पूर्वी. त्या पाटीत पुरणपोळ्या राहायच्या, पुरणाच्या पोळ्यान भजी. कारण महिला मंडळ पूर्वी पाटी द्यायचे, त्याला मूळ पाटी म्हणायची. मूळ पाटी म्हणजे पूर्वी पाटी का द्यायचे तर पूर्वी बायांना पोळ्या येत होत्या. आता पोळी वारली, आता तिची मावस बहीण उठली पुरी. आता आणि पोरगी जर नवऱ्याच्या घरी चालली तर ती पाटी बिटी डवलत राहायचा मार असतो. एसटी गावात येणार, एसटी पशी पाटी घेऊन लोक बसणार. 2-4 नव्या टोप्यावाले कडक मंडळी तिकून येईल, त्याला इकडच्या टोप्या घेईल, शोभून दिसायचं. मग त्या नवरीला पोचवायला 2-3 बाया, मग तिच्या आईचं रडणं. हा कार्यक्रम शोभून होता. याचं कारण होतं पूर्वी मुलीचं लग्न बाप जमीत होता. आता बापाला व्हॉट्सअपला कळला गुड्डी गेली बुवा ती आहे, तो आनंद राहिला नाही. आणि आपल्या लोकांनी काय केलं माहिती का महाराज,
खरा आनंद आहे ना गमून टाकला. पैशाच्या जोरावर खरा आनंद तुला नाही. पूर्वी लग्न राहायचं खेड्यात, संध्याकाळी लग्न, पातेल्यात राखेल टेंबा आणि लापशीला काय तो काय टोकरे होत्या काय फाडा पोती एवढी लापशी वाढायची. लगीन टोले जंग आणि त्या लग्नात एक गडी पठ्ठ्या वहीन पेन घेऊन आणि डबा घेऊन बसायचा. माणसाने आयर लिहायची आणि त्याच्या अगोदर लग्नाच्या अगोदर बायांनी लुगडे बिगडे आणले गावात मिरवायचे महाराज. सोहळा चांगला होता का नाही? ह्या 5-6 वर्ष आणि चांगल्या चांगल्या गोष्टी लोकांनी बंद केल्या महाराज. लग्नांमधले आयर बंद केले तुम्ही, हे चुकीचं आहे महाराज. ज्याला पैशाची गरज आहे त्यानं आयर घेतलेच पाहिजे. तुमचं काय मत आहे? गरीबाच्या बिचाराचे बँडवाल्याचे पैसे जातील, मंडपवाल्याचे पैसे जातील, आचार्याचे थोडेफार जातील, त्याला काहीतरी कमी होईल. त्याला काय तुम्ही टेम्पो तुम्ही नावे देऊ करून राहिले का त्याच्या जमीन? नाही मग 5-10 रुपये कोणी देत ना. आयर गरीबाने लग्नात बंदच करू नये. तुमचं काय मत आहे? त्याला पैशाची गरज आहे. आता हे नंबर 2 करणार आहेत यांना काय हे हलकटाने दिली का बाकी यांच्या ठोकून? यांनी छापलं पत्रिकेत कोणत्याच प्रकारचे आहेर स्वीकारले ना. आला गरीबाला किडा. मोठ्याचं पाहिलं गरीबाई बॉम्बलं. आता गरीबाला तर मोठ्यापेक्षा किडा. काहीच घेतलं जाणार नाही. तुमची उपस्थिती हाच अनमोल आशीर्वाद. शब्द कुठून काढले काय नावलं तिने आणि 13 संस्थेच्या थकबाकी आहे. अरे मग गरीबाचेच 10-5 रुपये आयर घेतलं तर निदान एखादी वस्तू कमी होईल. काय महाराज आम्ही लहान असताना पूर्वी 10वा झाला का 10व्यात दुखटं घ्यायचं महाराज. त्या गावातल्या नाव्यानं वारुळी देऊन तो दुखटा पुकारायला. पद्धती महाराज चांगल्या होत्या पण या लोकांनी बंद करून टाकल्या. खरी पद्धत होती गरिबांना आयर घ्यायला पाहिजे. अजून सावध व्हा तुम्ही. ऐकू नका कोणचं. घ्या, तुम्हाला लागते ना आम्हाला द्या पण घ्या. विनोद नाही महाराज पण त्यामुळे एखाद्या गरीबाचं काम होईल. लोकांनी या चांगल्या चांगल्या गोष्टी वजा करून टाकल्या. ती नवरी जर चालली पाठी घेऊन तर ती पुरीची आई एसटी जवळ तिला म्हणायची इकडे. शब्द पहा कशी होती. आडाणी बाई इकडे, तुझा आमचा संबंध संपला. पोटभर खायचं आणि रात्रंदिवस कष्ट करायचे. तक्रार जर आली ना तू ये आणि मी ये. शिकेल होती का बाई? शिकेल होती. कशाला पोरी येडेवाणी करील? या 10 वर्षापासून पुरीची आई स्पष्ट पुरीला सांगते एखादा महिना बघ सगळ्यांचा अंदाज घे नाही तर पाहुणा इकडे घेऊन ये. तो कांदे वाटणं करीन पण पोट भरील पण तो शान मारायचा नाही. आता बोलू नये सणासुदीचे दिवस आहे. 90% पोरींच्या संसारांचं वाटोळं त्यांच्या आयाने केलं हे ध्यानात ठेवा. या दिसत्यात अशा तुम्हाला म्हणतो. इतक्या खोडी यांच्या अंगात. कोणती कीर्तनात बाई बसेल तिला म्हणा बोटवर कर फक्त 4 दिवस तुझ्या पोरीचा आणि तुझा फोन नाही. अशी कोणती बाई आहे बोटवर कर बरं मी सत्कार करतो. कर फक्त बोट तू वर सत्कार करतो तुझा इथे. जाऊ दे माझं आजचं पाकिट सुद्धा तुला देतो. कर बोटवर फक्त तुझ्या पोरीचा तुझा 4 दिवस फोन नाही. अशी कोणती आई आहे कर बोटवर. काम नाही का तुला काही? तिकडे कांद्यात मर ना चिंगड्या निवड ना. काय कर तुला पोरीच्या घराचं प्रारब्ध आहे माझा. कशाला डोकं लावायचं? आणि काय इचारिती बरं? इचारिती काय हरिपाठातलं इचारिती काही? जीवली का? जीवली का? झोपली का? काय कालवून केलं? त्या शेळीला किती बकरं झाली? ती म्हणली 3. बया मग एक कुठं पिन? तुला करायचं काय कुठं पिऊ? जर आजपासून महिला मंडळ पुरीच्या घरी डोकं लावलं तू कशावय लिहून घे. यंदाची दिवाळी खात नाही तू. ले कशावय. महाराज हसण्याच्या गोष्टी नाही. कुटुंबाला संस्कार करण्याऐवजी लोकांनी कुसंस्कार केलेत. आणि म्हणून तुम्हाला उदाहरण सांगतो. महिला मंडळ तुम्ही म्हणाल महाराज असं आम्हाला का म्हणून बोलला? ज्याच्या मुलीच्या अंगाला कपडे घालायला आशा होत्या, ज्याच्या मुलीच्या जमिनीवर पाय कधी टेकले नव्हते, अरे ज्याची मुली घरातून बाहेर निघली तर चामर डोक्यावर ढालणाऱ्या बाया होत्या. ती जनकाची मुलगी होती. स्वयंवरात रामाने जिंकली आणि स्वतःच्या मुलीला बापासमोर वलकले नेसून वनवासाला निघली.
एक शब्द सुद्धा जनक बोलला नाही. काय माणसं होती बाळा, विद्वान, सगळ्यात विद्वान माणूस जनक राजा, शब्द बोलला नाही. कोण सहन करील? आत्ताचा जनक असता रामाचं कानफाड फोडून टाकला तर नाला का तू वनवासाला निघला, 1.5 लाख घटस्फोट घेऊन मायापुरीला दुसऱ्या नवरा, रांग लागली पोरांची, हाणला असता राम एखाद्यानं आत्ताच्यानं, आणि 2-3 लाख घेऊनही मोकळा करून घटस्फोट घेतला असता. इथं लय मार्मिक उत्तर आहे, फक्त जाणकार वार करायच्या ध्यानात येईल. जनक राजा स्वतःची मुलगी वनवासाला जाताना रडला तर नाहीच, पण शब्द सुद्धा बोला नाही. का बोलला नाही माहिती का? विद्वान होता तो. त्या जनक राजानं काय अभ्यास केला माहिती का? माझी मुलगी राजवाड्यात जन्माला आली, परंतु माझ्या मुलीच्या कपाळावर 5वीच्या दिवशी जे 6वीला लिहिलं असेल ते मी विद्वान असूनही मला चुकवता येणार. संपत्ती आहे माझ्याकडं, पैसा आहे माझ्याकडं, पण प्रारब्धाचं लिहिलेलं मी चुकू शकत नाही. यदा कदाचित माझ्या मुलीला जर 14 वर्ष वनवास असेल आणि ती भोगून जर अमर होत असेल तर पोरगी वनवासाला गेल्याने काय फरक पडला? जनकाच्या डोळ्याची कड सुद्धा ओली झाली नाही. माहित होतं जनकाला 17व्या अध्यायात, झाड जाणी जे फुले, मानत जाणी जे बोले, आणि भोगे जाणी जे केले कर्म पूर्वजन्मीचे, माझ्या मुलीच्या नशिबात असेल ते घडेल. रडायचं काय काम? त्याला काकड्यातला अभंग आहे. मुका झालो वाचा गेली, होतो पंडित महाज्ञानी, 4 वेद मुखदगत वाणी, पण गर्वामध्ये झाली सर्व. आणि अजून प्रमाणे त्याला, माता माऊली पाचारिता, शब्द नाही दिला मागुता, बैरा झालो नरदेही. काय भाषा आहे मला. साधू संतांची निंदा केली, हरिभक्ताची स्तुती नाही केली, तेने वाचा काय अभंगत मारा, निंदिले उपांना, तेने पावलो मुक बांधला. हे अभंग पाठ कर. अजून एक कडवं आहे, पूर्वजन्मी पाप केले ते बहु विस्तारिले, विषय सुख नाशिवंत, तिमिर कोंदले, ज्ञान दृष्टी हरपली दोन्ही. काय प्रमाण आहेत महाराज. आपण बोगस विचार करायचा. प्रारब्ध कोणी बदलू शकत नाही. जनकाची प्रारब्ध बसणाऱ्या माणसांना सांगतो, आपल्या घरात